The Great Happiness. बाहु सचांचसी पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका आणि दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या हित सुखाकरिता धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। दहा पारमिता भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या मानवी जीवनाला पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या, मानवी जीवनाचं चीज करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने या मनुष्य जन्माला दुःखमुक्त करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या 10 पारमितांचा आपण अभ्यास करीत आहोत। काही दिवसांपासून 10 पारमितांच्या संदर्भामध्ये ही धम्मचर्चा करीत आहोत। निश्चितपणे आपणास दुःखमुक्तीसाठी, या जीवनाला परिपूर्ण बनविण्यासाठी या 10ही पारमिता सहाय्यक ठरतील, कारणीभूत ठरतील। नित्य नियमाने आपण देखील हे जे काही थेरी तुम्हाला शिकविल्या जात आहे याचं प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये आचरण कराल अशी एक अपेक्षा आहे। खरं तर क्रमाक्रमाने आपण या पारमिता पाहत आहोत। काल शांती पारमिता आपण पाहिली, आज आपण सत्य पारमिता पाहणार आहोत। आजची पारमिता सत्य पारमिता आहे। सत्य हा शब्द आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, त्याचा अर्थ उघड आहे। सत्य म्हणजे खरे। भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीच्या वेळेला वैशाख पौर्णिमेच्या दिनी जे ज्ञान प्राप्त केले, त्या ज्ञानप्राप्तीमध्ये 4 आर्य सत्य त्यांना गवसले, हे आपणा सर्वांना माहिती आहे। सत्य आणि आर्य सत्य अशी 2 भागामध्ये विभागणी केली आहे। सत्य आणि आर्य सत्य। आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम,
म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या 4 आर्य सत्यांचा उपदेश दिला त्याला आर्य सत्य म्हणतात. आणि एरवी जे आपण सत्य खरं या संदर्भात शब्द वापरतो त्याला सत्य किंवा खरं असा शब्द वापरला जातो. त्या 4 आर्य सत्यांना का आर्य सत्य म्हटलंय याचं विश्लेषण भगवंतांनी केलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये त्याचा उल्लेख विश्लेषण भगवान अतिशय सुंदर प्रकारे करतात. दुःख समुदाय दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. हे 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत भगवंतांनी, जे की दुःख मुक्तीसाठी, मानवाच्या विकार मुक्तीसाठी, तीनही तृष्णांना संपविण्यासाठी सहाय्यक ठरणारे 4 आर्य सत्य. त्यात दुःख आहे ही संकल्पना भगवंताने मांडली आहे. जगात सर्वत्र दुःख आहे हे सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ हे सत्य आहे, त्यात कोणी कमी जास्त किंवा त्याला खोटं ठरवू शकत नाही, त्यात शंका उपस्थित करू शकत नाही. कारण दुःख सर्वत्र आहे, सार्वजनिक आहे, सर्वांच्या वाट्याला आहे कमी जास्त प्रमाणात. आणि दुःख समुदाय सांगताना भगवंताने मग दुःखाची कारण मीमांसा केली आहे. दुःखाला कारण आहे, विनाकारण इथे कोणी दुःखी नाही असे भगवंताने सांगितले. विनाकारण कोणी दुःखी नाही. भलेही कोणी म्हणत असेल यांच्यामुळे मी दुःखी आहे, कोणी म्हणत असेल त्यांच्यामुळे मी दुःखी आहे, एखाद्या वस्तूमुळे की एखाद्या पदार्थामुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मी दुःखी आहे असं भलेही आपण म्हणत असेल, पण भगवान बुद्ध म्हणाले दुःखाचं कारण आहे. आणि ते दुःखाचं कारण आहेत तृष्णा, तिन्ही प्रकारची. आणि दुःखाचा निरोधही करता येते म्हणाले भगवान बुद्ध. दुःखाला थांबवता येते, त्याला निरोध करता येते. आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा म्हणजे दुःख निवारण करण्याचा, निरोध करण्याचा मार्ग देखील भगवंताने सांगितला, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग असं संबोधत असतो. तर हे 4 आर्य सत्य सांगितले भगवंताने एकीकडे आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा. दुसरीकडे जे पंचशील ग्रहण करत असतो आपण डेली किंवा जेव्हा कधी, त्या पंचशिलेमध्ये मुसावादा वेरमणी हे सील त्या दिवशी आपण त्यावर विस्ताराने पाहिलाय. मुसावादामध्ये 4 सील ॲडिशनल सांगितले नाही का. खोटं बोलू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये आणि शिवीगाळ किंवा रागाची भाषा वापरू नये. दुष्परिणाम सांगितलेले आहेत भगवंताने. तर त्यातही सांगितलं की खोटं बोलू नये. खोटं बोलू नये म्हणजे खरं बोलावं. म्हणजे जेव्हा लोक भगवंताच्या धम्माबद्दल किंवा भगवंताच्या तत्वज्ञानाबद्दल बोलतात तेव्हा लोक म्हणतात भगवान बुद्धांची शिकवण म्हणजे शील, सत्य, अहिंसा, करुणा असं लोक वरवर करणी सांगत असतात. कुणाला सांगायचं तर भगवंताची काय शिकवणूक आहे, तर लोक म्हणतात भगवंताचे तत्व म्हणजे अहिंसा, सत्य, करुणा. म्हणजे लोकांना काही ते जास्त माहीत नसते तर लोक सांगतात. आता ते सत्य भगवंताचेच वचन आहेत, पण मग खरंच बोलावं आणि खोटं बोलू नये हे जे भगवंताने सांगितलं आहे. तर मुसावादामध्ये तर सील सांगितलं आहे, बरोबर आहे. मग सील आहे तर याचा अर्थ त्याचा भंग झाला म्हणजे खोटं बोलल्या गेलं आपल्याकडून, चहाडी चुगली केल्या गेली किंवा व्यर्थ बडबड केल्या गेली किंवा शिवीगाळीची आणि कठोर भाषा वापरण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात हेही भगवंताने सांगितलेलं आहे. आणि सर्वांनाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, तो प्रत्येकाचा अनुभव आहे. राहुलाला उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणाले होते, कोण राहुल? सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा पुत्र, भगवान बुद्धाचा पुत्र नाही. म्हणजे शब्द त्या दिवशी जसा आपला विषय निघाला तर शब्द कसे भरकटवतात आपल्याला, त्यातला एक हा नमुना आहे. बऱ्याचदा एक जस्ट असंच विचारायचं म्हणून कधी कधी विचारल्या जाते की सांगा राहुल कुणाचा मुलगा आहे. तर लोकांना वाटतं बा कधी सांगू, तर लोक लगेच धडकन सांगून तर भगवान बुद्धाचा मुलगा आहे. भगवान बुद्ध तर दुःखमुक्त आहेत, विकारमुक्त आहेत. तर राहुल हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा मुलगा. मग राहुल जेव्हा नौखा होता
तो लहान होता, तर त्याला पण असं वाटायचं की आपले पिता जे आहेत, यशोधरेने ते ओळख करून दिलीच होती की हे तुझे पिता आहेत, वारसा हक्क माग म्हणून. मग राहुलाला असं वाटत असेल यदा कदाचित की आपले वडील बुद्ध आहेत, आपण शाक्यपुत्र आहोत. तर कधी कधी राहुलाकडून मजाकमध्ये, मस्करीमध्ये, चेष्टेमध्ये खोटं बोलल्या जायचं. आपण लहान लेकरं जी असतात, तर भगवंताने मग लक्षात आलं भगवंताच्या की खोटं बोलतोय, मजाक करतोय. मजाकमध्ये खोटं बोलतो ना आपण, बऱ्याचदा असं मजाकमध्ये, मस्करीमध्ये, चेष्टा करताना खोटं बोलतो. तर भगवंताने राहुलाची शाळा घेतली एक दिवस. भिक्खू संघ असा बसलेला असताना राहुल पण असा बसलेला आहे आणि भगवान त्या राहुलाला उपदेश करतात. राहुल, चेष्टा म्हणून देखील, म्हणजे मजाक म्हणून देखील मनुष्याने कधीच खोटं बोलू नये. या वाणीच्या द्वारे जे शब्द बाहेर पडतात, या मनातून जे विचार केले जातात आणि या शरीराद्वारे जे कोणतं कर्म केल्या जाते, जे जे म्हणून जेव्हा कधी कर्म घडत राहील या तिन्ही अंगाने, त्याचं फळही तयार असते. म्हणून मजाक म्हणून देखील सुद्धा, चेष्टेमध्ये देखील सुद्धा खोटं बोलू नये, कुणाची निंदा करू नये, कुणाची मस्करी करू नये, असा भगवंताने राहुलाला उपदेश दिला. आणि मग तो उपदेश दिल्यानंतर काही दिवसानंतर राहुलही मुक्त होतात, अर्हत होतात. हा एक संदर्भ सांगतोय तुम्हाला की सत्य बोलणं किती महत्वाचं आहे. कारण आपलं कर्म घडते, आपण जे बोलतो, जे शब्द प्रयोग करतो, त्याचे कर्म तयार होत असतात. म्हणजे वाणीद्वारे कर्म तयार होतात, मनाद्वारे कर्म तयार होतात आणि शरीराद्वारे कर्म तयार होत असतात. म्हणजे असंच नाही की आपण बोलतोय आणि ठीक ठीक आहे, असं नाही आहे त्याचं काही. प्रत्येक शब्दाचे कर्म तयार होतात. तर हा एक संदर्भ दिला तुम्हाला. दुसरा संदर्भ देईल मी आपणास. कोकालिका लिच्छवी नावाचे एक भिक्खू होते. कोकालिका लिच्छवी. भगवंताच्या काळामध्ये काही प्रज्ञावान भिक्खू होते, अग्रश्रावक, आणि काही काही साधारण भिक्खू होते, काही अर्हत भिक्खू होते, काही नवीन भिक्खू होते. तर एकदा जिथे कोकालिक लिच्छवी भिक्खू वास्तव्य करत होते, त्या गावामध्ये भगवंताचे अग्रश्रावक असलेले पूज्य भिक्खू सारीपुत्त आणि पूजनीय भिक्खू महामोगलायन आपल्या भिक्खू संघासह वर्तमान त्या गावामध्ये आले. आता जशी भगवंताची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती, तशी सारीपुत्ताची बाबतीत आणि महामोगलांच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळीकडे कीर्ती पसरलेली होती. अतिशय विद्वान, सिलवान, गुणवान, विनयधारी आणि अग्रश्रावकाचा त्यांना मान प्राप्त झाला होता. असं म्हणत होते भगवंताचा उजवा डावा हात म्हणून सारीपुत्ता आणि महामोगलांकडे लोक पाहत होते. जेव्हा भगवंताचं शरीर थकलेलं असायचं, तर असे म्हणतात की एखादा विषय भगवान बुद्ध मांडत असतील, एखाद्या विषयावरती प्रवचन देत असतील, एखादं तत्व समजावून सांगत असतील आणि मध्येच जर कधी भगवंताचं शरीर थकलाय, तर भगवान बुद्ध आराम करायचे आणि त्या विषयाला पुढे घेऊन जाण्यासाठी सारीपुत्ताला सांगायचे. माझा सारीपुत्त असं संबोधायचे म्हणतात भगवान बुद्ध. म्हणजे पुत्रासमान, सगळ्यांनाच पुत्रासमान मानायचे. तर मग त्या गावामध्ये जिथे कोकालिका भिक्खू राहत होते, तिथे सारीपुत्त आणि महामोगलायन जेव्हा येतात भिक्खू संघासह, तेव्हा साहजिकच आहे की एखादे ज्येष्ठ भिक्खू असतील तर त्यांना सन्मान अधिक मिळतो, नाही का. एखादे सिलवान भिक्खू असतील त्यांना सन्मान अधिक मिळतो. ग्रहस्थांमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती खूप सज्जन असेल, स्त्री पुरुष कोणी पण, तर त्यांना अधिक सन्मान मिळतो. तुम्ही ते अनुभवत असाल. आपल्यामध्ये सज्जनता असेल, शील असेल, चारित्र्य असेल, समाजासाठी आपण झटत असेल, झुरत असेल, समाजाला वेळ देत असेल, आपण विनम्रता आपल्यामध्ये असेल, प्रामाणिकपणा, इमानदारी आपल्यामध्ये असेल, तर साहजिकच आहे समाजामधून लोक आपल्याला सन्मान देतात. कारण आपण त्या योग्यतेचे असतो, त्या पात्रतेचे असतो. मग सारीपुत्ताच्या संदर्भामध्ये आणि महामोगलायनाच्या संदर्भामध्ये तेच घडलं त्या गावात गेल्यानंतर.
जरी कोकालिका भिक्खू त्या गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून वास्तव्य करीत होते आणि आत्ता आलेल्या सारिपुत्ताला आणि महामोगलायनाला लोक सन्मान देत होते, अति सन्मान देत होते. आणि मग कोकालिक भिक्खू जे होते तर त्यांना असे वाटले की सारिपुत्त भंतेजींना, महामोगलायन भंतेजींना गावातील लोकांनी जे काही संघदानामध्ये दान दिलाय, वस्तू दिल्या असतील, चिवर दिला असेल, भिक्षापात्र दिलं असेल, फळं दिले असतील किंवा अजून जे काही दिलाय संघदानामध्ये, अष्टपरिष्कार दिले असतील, तर कोकालिकाने इकडे विचार केला की जर आता हे तर अल्पेच्छा आहेत, सारिपुत्त भंतेजी आणि महामोगलायन भंतेजी अल्पेच्छ होते, ते काही बाळगायचे नाही सोबत. दिलं तरी मग भिक्खू संघाला देऊन द्यायचे त्यांना जेव्हा कधी दान मिळायचं. वेगवेगळ्या क्वालिटीचे भिक्खू होते भगवंताच्या संघामध्ये. कोकालिकाने इकडे अपेक्षा केली, ते संघदान जेव्हा दिल्या जात होतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू परिष्कार काय जे काही आहे सारिपुत्ताला आणि महामोगलायनला, कधी कधी होतं बघा असं, आपल्या मनात लालसा असतेच, नसते असं नाही. आपल्या समोर कुणाला तरी काहीतरी दिल्या जात आहे तेव्हा थोडं तरी आपलं मन त्याच्यामध्ये जाते, अरे गड्या मला दिलं असतं तर किती बरं झालं असतं. बघा तुम्ही, आपण व्यक्त होत नाही पण असं वाटेलच ना, कारण आपण मनुष्य आहोत, आपण मुक्त नाही आहोत. कोणता भाव उत्पन्न होईल हे थोडी सांगता येतं. आपल्या अगोदर जर कोणाला सन्मान दिला तर लगेच आपल्याला वाटते अरे गड्या मला जर अगोदर दिला असतं तर किती बरं झालं असतं. गावाकडे जेव्हा लग्न व्हायचे तर लग्नामध्ये बघा ते असं आहेर वगैरे बट्टा सट्टा काहीतरी म्हणतात, ते कपडे वगैरे आणल्या जातात आहेरासाठी, इकडे बस्ता शब्द आहे. तर मग ते कपडे वगैरे जेव्हा आणले जायचे तर त्याचं गाठोडं असायचं. तुम्ही आणत असाल लग्नाच्या पोराच्या पोरीच्या मार्केटमध्ये जाऊन, मग ते एक वही एक पेन लिस्ट काढल्या जाते ना, कोणाला द्यायची कोणती द्यायची, आपणच आणलेले आपण मग त्याला तोंड पाहून कोण जवळचं आहे कोण लांबचं आहे तर त्याची ते लिस्ट बनवल्या जाते. तर त्या बस्त्याजवळ 2-3 बाया अशा बसून असायच्या. कधी कधी लग्नात तो बस्ता असायचा घेऊन जायचा आणि कधी कधी घरी असायचा. मग त्या लग्नात त्या बस्त्याजवळ 2-3 बाया अशा ठाण मांडून बसायच्या आणि पाहायच्या अगोदर कोण आहे, आणि ते अशा ठेवलेले ते कपडे जे काही आहे साड्या वगैरे, तर त्यातलं पाहायच्या, मग ते पाहायच्या कोण आहेत, हा हा ही तुमची. तर मी आतापर्यंत विचार करतो बाई एकच तर बस्ता आहे, आलं त्याला अशी देऊन टाका, असं होत नाही. हे यासाठी म्हणून मी सांगत आहे की संघदानाच्या वेळेला जेव्हा कोकालिका पाहत होता की ह्या वस्तू देत आहेत सारिपुत्त आणि महामोगलायन भंतेला, तर त्यांचं मन सुद्धा त्या वस्तूंमध्ये गुंतलेलं होतं. त्यांनी अपेक्षा बाळगली की बा ह्या वस्तू एकदा जमा झाल्या की सारिपुत्त आणि मोगलायन भंतेजी काही घेणार नाही, ती अल्पेच्छा आहे, मग आपल्यालाच दिल्या जातील, कारण आपण या गावात राहतो. आता सारिपुत्त आणि मोगलायन भंतेजींना जेव्हा वस्तू मिळाल्या, प्राप्त झाल्या, संघदान झालं की मग ते जेवढं काही वस्तू सामुग्री होती तेवढ्या सगळ्या वस्तू भंतेजीनं त्या उपस्थित असलेल्या संघाला सुपूर्त केल्या, देऊन टाकल्या. आता कोकालिकाच्या मनामध्ये राग निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला. आता तुम्हाला पण होत असेल कधी कधी, मनासारखं काही नाही भेटलं की राग. भगवान बुद्ध म्हणतात पीयपी दुःखा आणि अपीयपी दुःखा, नाही का? म्हणजे प्रिय जे काही आपल्याला वाटतं ते जर आपल्याला नाही मिळालं तर दुःख होते आपल्याला, साहजिकच आहे. आणि मग ते त्याने अपेक्षा केली होती आणि त्याचा अपेक्षा भंग झाला, तर सारिपुत्ताच्या संदर्भामध्ये महामोगलायनच्या संदर्भामध्ये त्याने द्वेष भावना मनामध्ये बाळगली. बघा तुम्ही, भगवान बुद्धानं जे मुसावादा सांगितलं त्यामध्ये 4 ॲडिशनल जे सील सांगितले, तर त्याच्यात खूप काही सांगितलं भगवंतानं सत्य पारमितेच्या संदर्भामध्ये. मग सगळेजण भगवंताकडे गेले, सारिपुत्त, महामोगलायन, त्यांच्या बरोबरचा भिक्खू संघ आणि कोकालिक पण. मग भगवंताकडे गेल्यानंतर आता याच्या पोटामध्ये जे खदखदत होतं, उकळी फुटली होती,
तर याने लगेच भगवंताच्या समोर जाऊन भगवंताला वंदन वगैरे केलं आणि भगवंताला सांगितलं, भगवान हे पहा, सारीपुत्र, महामोगलायन आणि त्यांचा भिक्खू संघ आमच्याकडे आले, आमच्या नगरात, आमच्या गावात. त्यांना भरभरून लोकांनी मदत केली, दान दिलं, परिष्कार वगैरे काय काय. आणि मी तिथचा स्थायिक असताना देखील मला त्या सगळ्या वस्तू संघदानातल्या देण्याऐवजी सारीपुत्र आणि महामोगलायनाने संघाला देऊन टाकल्या. तर सारीपुत्र आणि महामोगलायन म्हणते दुष्ट आहेत, वाईट भाववाले आहेत, वाईट मनवाले आहेत, त्यांचं वर्तन, त्यांचा स्वभाव चांगला नाही, मी त्यांची निंदा करतो. असं जेव्हा कोकालिक लिच्छवी भंतेजी भगवंताला म्हणत होते, तेव्हा भंतेजीनं भगवंतानं लगेच मध्येच टोकलं त्यांना, कोकालिक असं बोलू नको, असं बोलू नको. आर्यांबद्दल, ज्येष्ठांबद्दल, अर्हतांबद्दल, दुःखमुक्त अवस्था प्राप्त केलेल्या भिक्खूंबद्दल असं निंदनीय गोष्टी, शब्द तू काढता कामा नये. त्याचा दुष्परिणाम तुला पापामध्ये भोगावा लागेल, पापाचं फळ तुला भोगावं लागेल. पण त्यानं काय ऐकलं नाही कोकालिकाने. असं होते कधी कधी आपल्याला असं वाटतं, मग काय होते, मग काय होते तर भगवान बुद्ध म्हणाले, वेळ आल्यावर मग काय होते ते समजते आपल्याला, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणजे राहुलाला ज्या अर्थी सांगितलं भगवंताने की चेष्टेमध्ये सुद्धा खोटं बोलू नको किंवा कोणाची टिंगल करू नको किंवा कोणाला नाव ठेवू नको, तर उगीच सांगितलं असेल का? बिलकुल नाही, त्याचं कर्म बनते. मग कोकालिक जे होते त्यांना भगवंताने सांगितलं की असं बोलू नको, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. मग ऐकायला तयार नव्हते तर मग असे काही दिवस गेले आणि काही दिवस लोटल्यानंतर असं म्हणतात, त्या कोकालिक भंतेजींच्या अंगावर, शरीरावर, संपूर्ण शरीरावर असे मोहरी तिख्या असतात तशा फोड यायला सुरुवात झाली. तर फोड यायला सुरुवात झाली तर मग ते फोड मुगा एवढे झाले, सरसो एवढे होते तर मुगा एवढे झाले, मुगा एवढे झाल्यानंतर बोरा एवढे झाले, बोरा एवढे झाल्यानंतर आवळ्या एवढे झाले, आवळ्या एवढे झाल्यानंतर बेला एवढे झाले, आणि मग त्यातून पू आणि घाण ते बाहेर पडत होते. मग दुर्गंधी सुटली शरीराची, आग होत होती शरीराची, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, आणि त्याच्यात ते गतप्राण झाले कोकालिक भिक्खू. म्हणजे अर्हताबद्दल, ज्येष्ठांबद्दल, भिक्खूंबद्दल, संघाबद्दल, सन्माननीय संघाबद्दल, पूजनीय संघाबद्दल जो आवनेयो आहे, पावनेयो आहे, दक्षिणेयो आहे, अंजली करणीयो आहे, अनुत्तरंग आहे, पुण्यं खेतंग आहे, लोकसाती आहे, अशा संघाबद्दल जो पवित्र आहे, सिलवान आहे, विनयधारी आहे, अशा भिक्खूबद्दल किंवा संघाबद्दल भगवान बुद्ध म्हणाले, जर निंदनीय शब्द वापरले तर त्याचा दुष्परिणाम अशा प्रकारे भोगावा लागतो. असं कोकालिकाच्या मृत्यूनंतर भगवंताने भिक्खू संघाला आणि उपासकांना उपदेश देताना सांगितलेला आहे. भगवान म्हणतात, जर कधी एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल, यदा कदाचित, सर्वसामान्य व्यक्तीच्या बाबतीत अगोदर सांगितलं भगवंताने, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा एखाद्या व्यक्तीचे तत्व प्रणाली आपल्याला जर यदा कदाचित आवडत नसेल तर आपण मौन बाळगावं, त्याच्याबद्दल शब्द काढू नये. कारण त्याला वाटेल काय वाटेल न वाटेल तो तर पुढचा भाग झाला, पण आपल्या वाणीचं दुष्कर्म अगोदर घडते, आणि आपल्या वाणीचं दुष्कर्म जर घडलं तर त्याचा परिणाम त्यांना नाही तर आपल्याला भोगावा लागतो. म्हणून भगवंताने सत्यपारमिता सांगितलेली आहे. सत्य बोलल्या गेलं पाहिजे, पण ते सत्य पण टोकणारं नसलं पाहिजे. नाही तर फार लोक असे आहेत समाजामध्ये आणि सर्वत्र, मी तोंडावर बोलतो म्हणतात आणि मी परखड बोलतो म्हणतात आणि मी स्पष्ट बोलतो म्हणतात. अहो बोला स्पष्ट, परखड बोलात, परंतु समोरच्याचं आपल्या त्या बोलण्यामुळे मन दुखत असेल तर त्या सत्य बोलण्याचा फायदा होईल का? काही नाही होणार. तर त्यामुळे भगवंताने सांगितलं आहे की सत्य वचन बोलल्या गेलं पाहिजे. एका
सत्यवचनाला न बोलल्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की कुणाचा गौरव करता येत असेल परंतु तो गौरवही खोटा नसावा. कुणाचा सन्मान केला जात असेल, गौरव केला जात असेल, गौरवोद्गार काढतात ना लोक, तर गौरवोद्गार काढले पाहिजे पण पात्र लोकांच्या संदर्भातच काढले पाहिजे. नाही तर आपला मित्र आहे ना, आपले नातेवाईक आहे, आपल्या जवळच्या चोर आहे, सारं जग चोर म्हणते त्यांना, खरंच चोर आहे, आणि आपण म्हणतो नाही नाही अहो यांच्यासारखा तर माणूस नाही, अहो यांच्यासारखी तर बाई नाही. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण एक तर जगाला सांगतोय त्यांच्याबद्दल की यांच्यासारखं कोणी नाही, तर एक तर जगाला फसवतोय, हे एक कर्म, आणि दुसरं कर्म आपल्या वाणीचं दुष्कर्म होतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की आपल्याकडून लबाडी म्हणजे खोटं बोलल्या गेलं नाही पाहिजे. चुकीची किंवा जिथे जो कोणी पात्र नाही त्यांची प्रशंसा नाही करायची. परंतु भगवंताने असंही नाही सांगितलं की प्रशंसा नाही करायची. जे पात्र आहेत, ज्यांच्यामध्ये जो कोणता सद्गुण आहे, तर जर बोलावंच वाटलं, तोंड उघडावंच वाटलं, तर त्यांचं कौतुक, त्यांची प्रशंसा केली पाहिजे. पण चुकीच्या व्यक्तीची उलट प्रशंसा करू नये असं भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून भिक्खूंना त्यावेळेस संबोधताना भगवंत म्हणाले की अर्हताची किंवा भिक्खू संघाची तुम्ही निंदा करता कामा नये, तुम्ही कौतुक केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. गार ओच असा शब्द महामंगल सूत्रामध्ये आलेला आहे. गार ओच, गौरव करणे असं त्याचा अर्थ आहे, गौरव करणे. आणि त्या पुढे जाऊन आता जी मी गाथा म्हणालो, बाहू सचंच सी पंच विनयोत सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा, हा महामंगल सूत्रातील संदर्भ आहे. सुभाषिताच या वाचा, सुभाषिताच या वाचा म्हणजे आपण जे काही बोलतोय, आपण ही जी काही वाचा वापरतोय, वाणी वापरतोय, हे तोंड उघडल्यानंतर, तसं तर दोनच गोष्टीसाठी तोंड उघडलं पाहिजे. एक तर भोजन करण्यासाठी, कारण जिवंत राहायचं आहे म्हणून भोजन केलं पाहिजे, म्हणजे भोजन पाणी याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट लोकांना चांगलं खरं सत्य बोलण्यासाठी. दुसऱ्या गोष्टीसाठी मौन बाळगलं पाहिजे. म्हणत आर्य मौन. तुम्ही धानाला शिबिराला जर सेंटरला कधी गेलात तिथं जागोजाग पाट्या लावलेल्या आहेत, आर्य मौन. आर्य मौन म्हणजे इशाऱ्याची पण भाषा नाही, इशाऱ्याची भाषा नाही तर तोंड तर बंद राहते आपल्या लोकांमध्ये, बोलल्यावर काय म्हणतील म्हणून खुनाची भाषा अशी, डोळ्याची भाषा, डोळ्याची नाकाची भाषा असते. भगवंताने या सगळ्या गोष्टींवरती सांगितलेलं आहे. म्हणजे नाक मुरडून सुद्धा दुसऱ्याला आपण हिनवत असतो, कधी कधी डोळे फिरवून देखील कधी कधी लोकांना असं एकदम तुच्छ समजत असतो. भुवया उडवून सुद्धा देखील किंवा डोळे बंद करून देखील आपण कधी कधी लोकांना तुच्छ समजतो, हीन दर्जाची वागणूक देतो, किंवा ते काही आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करत असतो. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की जर सत्य बोलायचं आहे तरच आपलं तोंड उघडावं, अन्यथा आपण मौन राहावं. भगवान बुद्ध म्हणाले जर बोलण्यायोग्य असेल, सत्य असेल, खरं असेल तर ते बोलावं. धम्माची वाणी असेल, बुद्धाची वाणी असेल तर ती बोलावी आपण, अन्यथा बाकी गोष्टी कोणत्याही बोलू नये असं भगवंताने सांगितलं आहे. म्हणून मुसावादामध्ये सुद्धा ते तशा प्रकारचं वचन आलेलं आहे. एक स्टोरी तुम्हाला सांगतो समजून सांगण्यासाठी. एकदा एका गावामध्ये भिक्खू लोक आले आणि एका व्यक्तीच्या घरी जो चोर होता त्याच्याकडे नेमकं एका भिक्खूला भोजनदान होतं. भरपूर भिक्खू होते, ते वेगवेगळ्या घरी गेले, भोजनासाठी निमंत्रित होते. परंतु एका चोराकडे एका भिक्खूला भोजनदानाचं निमंत्रण होतं. एखादी व्यक्ती कितीही वाईट असेल तरी भगवान म्हणतात त्या व्यक्तीमध्ये एकतरी चांगला गुण असतो. तसा त्या चोरामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली, दान देण्याची भावना उत्पन्न झाली आणि त्याने त्या भिक्खूला भोजनदानाचं निमंत्रण दिलं आणि भिक्खू त्याच्या घरी गेले. मग भोजनदान घेतल्यानंतर भिक्खू भंतेजी जे काही असतात ते दानानुमोदन करतात, पुण्यानुमोदन करत असतात. आता तुमच्याकडे ज्यांच्याकडे कोणी भिक्खू भोजनासाठी आले असतील
तर ते दानानुमोदन म्हणजे आशीर्वाद मंगल मैत्री देत असतात. खरं तर एक पॉइंट आहे असा दानाच्या संदर्भातील, आपण श्रद्धापूर्वक जे दान देता भंतेजींना, भिक्खूंना, संघाला, भोजन दानासह परिष्कारांचं वगैरे दान, तर त्या संदर्भातील एक नियम मी आपणास सांगेल. हे विषय निघाला म्हणून की जेव्हा कधी भंतेजीला भोजनदान वगैरे तुम्ही देत असता, भिक्षापात्र समोर असेल, तुम्ही ताट आणून ठेवलं असेल, तर तुम्हाला समजा काही वस्तू किंवा काही जे काही दान देत असता तुम्ही भोजन वगैरे झाल्यावर, आशीर्वाद दिल्यावर, तर इथे थोडंसं उलट गणित होते. हे नियम सांगतो तुम्हाला सर्वांना की जेव्हा तुम्ही भोजन दान देत असताना, तर तुम्हाला ज्या काही परिष्कार वस्तू, पैसे, जे काही फळं, जे काही दान द्यायचं असेल, तर ते भोजन दानाच्या वेळेला तिथे आणून ठेवायचं असते. भोजनदान केल्यावर, प्रवचन दिल्यावर, आशीर्वाद दिल्यावर दान देणं, तर मी काल म्हणालो कांबळे साहेबांना, तर ते दान जे आहे ते असं मोबदला दिल्यासारखं दान असतं. म्हणजे पाप आहे असं नाही आहे, त्याचा काही पाप वगैरे होते असा विषय नाही, पण सन्मानाच्या संदर्भात ते सांगितलं आहे की जसं एखादा व्यक्ती काम करायला आपल्याकडे येतो, तो काम करतो आणि कामाचा मोबदला काम झाल्यावर त्याला आपण देतो, तर त्याचा तसा अर्थ लावलेला आहे. म्हणून भगवंताच्या काळामध्ये अगोदर ते दान पुण्य करून घ्यायचे, भोजन दानासह परिष्कार चिवर जे काही दिले जात आहे तर ते एकत्र अगोदर दिल्या जायचं, नंतर भगवंताचा उपदेश किंवा दानानुमोदन, पुण्यानुमोदन व्हायचं. ही एक पद्धत आहे. तर हे सूचना म्हणून मी आपणास आता सांगतो आहे. तर मग त्या चोराकडे भंतेजीला भोजन दानासाठी बोलवण्यात आलं आणि भंतेजी गेले. मग भंतेजी गेले, भोजन वगैरे आटोपलं आणि भंतेजी दानानुमोदन करताना मग उपदेश करत होते थोडासा. मग उपदेश करताना पंचशील समजून सांगत होते. पंचशील, हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि नशेली पदार्थांचं सेवन करू नये. मग ह्या भंतेजीने उपदेश केला, त्यानं साधू साधू म्हटलं, वंदन वगैरे केलं आणि त्या भंतेजीला तो जो गृहस्थ होता, जो चोरीचं कर्म करत होता, तर त्यानं हात जोडून भंतेजीला म्हटलं, भंतेजी मला माफ करा, आपण जो उपदेश दिला तो मी पाळू शकत नाही. त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं, असं भांडण बिंडण करून सांगितलं नाही. त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं की मी हा उपदेश पाळू शकत नाही, ही पंचतत्व तुम्ही जे सांगत आहात पंचशील, हे मी पाळू शकत नाही. भंतेजी म्हणाले का? तर तो म्हणाला मी चोर आहे. त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. कधी कधी माणूस प्रामाणिक बनते, कोणी पण बनू शकते, आपण, तुम्ही, मी, कोणी पण कधी पण आपण प्रामाणिक बनू शकतो, कधी कधी लबाड जरी असेल तरी. तर त्याने प्रामाणिकपणे भंतेजींना सांगितलं, भंतेजी मी चोर आहे आणि चोर असल्यामुळे पंचशिलेचं पालन करू शकत नाही. मी हिंसा करण्यापासून अलिप्त राहू शकत नाही, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहू शकत नाही, मी व्यभिचार आहे, खोटा आहे, सगळं नशेली पदार्थ. भंतेजी त्याला म्हणाले की तू चोरी करतोस, पण मी तुझ्यावर करुणा करून, अनुकंपा करून हा जो उपदेश देतो आहे, तुला जर 5 शील पाळता नाही आले तर 4 शील तरी पालन कर. 4 नाही करता आले तर 3 तरी, आणि 3 नाही करता आले तर 2 तरी, आणि 2 नाही करता येतील तर 1 तरी. आता भंतेजींनी अशा प्रकारचं त्याला म्हटल्यानंतर त्याला वाटलं, गड्या भंतेजी म्हणत आहेत तर मग ठीक आहे बा, एखाद्या शिलाचं पालन करू. तर तो म्हणे, भंतेजी ठीक आहे, मी खोटं न बोलण्याचं शील जे आहे मुसावादा, त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करेल. भंतेजीला आनंद झाला. भंतेजी म्हणे साधू साधू साधू. मग भंतेजी निघून गेले. संध्याकाळ झाली. संध्याकाळ, रात्र चोरांची, वाईट लोकांची असते. रात्रीला ते लोक जागतात की जे सदाचारी नसतात, ते लोक रात्रीला जागतात. अशुभानी आहे. चांगल्या कामाच्या व्यतिरिक्तची गोष्ट. कोणी अभ्यास करण्यासाठी जागत असेल तर याचा अर्थ तसा नाही. अभ्यास करण्यासाठी जागत असेल तर तो विषय त्याच्यात मोडत नाही. परंतु वाम मार्गाला लागलेली जी लोक असतात, आताही जरी तुम्ही पाहिलं तर ते रात्रीला जागरण करत असतात. बरोबर आहे. लोकांना झोपण्याची वाट पाहतील
किंवा दारू वगैरे पिण्यासाठी किंवा नको नको त्या गोष्टी करण्यासाठी रात्रीला जागत असतात. तर मग या चोराची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर हा निघाला चोरी करण्यासाठी. मग त्यानं वेश वगैरे काय बदलला असेल तर निघाला, तर रस्त्यामध्ये त्याला दुसरा एक माणूस सापडला आणि दुसरा माणूस सापडल्यानंतर त्यानं विचारलं त्याला, तू कोण आहेस? तर त्या दुसऱ्या माणसाने पण सांगितलं मी चोर आहे. मग त्या दुसऱ्या माणसाने विचारलं तू पण चोर आहेस? हो. मग त्याने विचारलं की तू कुठे चाललाय चोरी करण्यासाठी? तर त्याने सांगितलं मी राजाच्या राजवाड्यात चाललो आहे चोरी करण्यासाठी. तर हा जो दुसरा माणूस होता की नाही वेश बदललेला, तो राजा होता आणि त्याला पाहायचं होतं की नेमकं रात्री अपरात्रीला काय घडू शकते किंवा माझ्याबद्दल कुणाचं काय मत आहे. तर त्याने सांगितलं अगोदरच्या चोराने प्रामाणिकपणे की मी चोर आहे आणि तू पण जर चोर असतील तर राजाच्या राजवाड्यावर चोरी करायला चाललोय. तर तो राजा जो वेश बदलून आला होता तो म्हणाला ठीक आहे, मी पण येईल तुझ्यासोबत, तेवढीच तुला साथ होईल, तुला सहकार्य होईल, पण माझी एक अट आहे, जे काही चोरी करशील आधा मेरा और आधा तेरा. ठीक आहे. मग गेले तर ते राजाला त्याने सांगितलं, आता याला माहीत नव्हतं की तो राजा आहे म्हणून, तर याला सांगितलं की तू थांब इथं पाळत ठेव. आणि यानं बरोबर राजाची जी तिजोरी होती तिथे गेला आणि तिथे 3 हिरे होते. 3 हिरे होते. मग यानं भंतेजीकडून सकाळी सील घेतलं होतं आणि भंतेजींना वचन दिलं होतं की मी खोटं बोलणार नाही. मग हा तिथे गेला आणि त्या डब्बीमध्ये याने पाहिले तर 3 हिरे होते. तर याने विचार केला, आता त्या बाहेरच्या चोराने सांगितलं की हिस्सेदारी तर माझी पण असणार आहे, तर जे काही असेल ते अर्ध माझं अर्ध तुझं. मग याने विचार केला की 3 जरी हिरे आहेत तर आपण एक हिरा इथेच ठेवू आणि 2 हिरे उचलू, जेणेकरून त्याला एक देता येईल आणि आपल्याला एक घेता येईल. कारण भंतेजीला मी वचन दिलंय की लबाडीनं वागणार नाही, खोटं बोलणार नाही. मग ते घेऊन आला आणि ते राजा जो होता तो चकित झाला, कारण त्याने ते 2 हिरे आणले होते, एक दिला प्रामाणिकपणे त्याला आणि एक स्वतःकडे ठेवला. मग राजा निघून गेला आणि तो चोर चोराच्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजाने राज दरबारात सभा बोलवली, कारण लोकांना समजलं हिरे गेले. मग हिरे गेले तर राजाला माहिती होतं की 2च हिरे गेलेत आणि आपल्या तिजोरीत 3 हिरे आहेत होते. मग चोर कोण आहे हे राजाला माहिती होतं. मग राजाने प्रधानाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर राजाने परीक्षा घ्यायचं ठरवलं. प्रधानाला सांगितलं की प्रधान, आपले हिरे चोरीला गेलेत, जरा बघा अजून काही गेलंय का चोरीला. मग प्रधान जातो आणि पाहतो. प्रधानाच्या मनात विचार येतो की राजाने एवढंच सांगितलंय की हिरे चोरीला गेले आणि अजून काही चोरीला गेलाय काय पहा. राजाने असं नाही सांगितलं की 2च हिरे चोरीला गेले आणि एक ठेवलाय तिथे. तर याच्या मनात लालसा जागली प्रधानाच्या आणि प्रधानाने विचार केला की हा उरलेला जो हिरा आहे तो आपण आपल्याकडे ठेवू आणि राजाला सांगू की महाराज 3ही हिरे गेले. चोराने अगोदरच सांगितलं होतं की 3 हिरे होते, त्यातले 2 आणले, एक तुला आणि एक मला. आता गणित राजाला गणित माहित होतं अगोदरच. मग राजाने विचार केला की प्रधान किती खोटारडा आणि लबाड आहे, ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवतो आहे, आतापर्यंत विश्वास ठेवत आलो, तो लबाड निघाला आणि चोर प्रामाणिक निघाला. मग राजाने जेव्हा राज दरबार बोलवला, सभा भरवली, तेव्हा प्रधान पण होता आणि ज्याने चोरी केली होती त्यालाही बोलवलं होतं राजा. मग राजाने सर्वांसमोर विचारलं की बा चोरी कोणी केली. तर आता पंचायत झाली होती चोराची. त्याला वाटलं बा आता हो म्हटलं तर हो तर म्हणावंच लागेल, नाही तर झाडाझडती घेते राजा आपली, राजा राजा आहे. आणि झाडाझडती घेतली आणि आपल्याकडे हिरा सापडला तर राजा फासावर लटकवते आपल्याला.
तर बा सांगून टाकावं मग की महाराज चोरी झाली होती, माझ्याकडून चूक झाली आणि हा तुमचा हिरा. तर त्यानं कबूल केलं की महाराज मीच चोर आहे, रात्री आम्ही दोघे जण आलो होतो, दुसरा एक चोर होता आणि त्याला एक हिरा दिला, हिरे 3 होते, पण मी भंतेजीकडून सील घेतलं होतं आणि भंतेजीला वचन दिलं होतं म्हणून मी एक त्याला हिरा दिला आणि माझ्याकडे एक हिरा ठेवला, 2 हिरे आणले होते मी. तर राजा त्याला शाबासकी देतो आणि राजा त्याला सांगतो की गड्या रात्री तुझ्याबरोबर हिस्सेदारीवाला जो चोर होता तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच होतो. हा तर उडाला जागेवरचा. त्याला वाटलं बापा माझा शिरच्छेद केला असता, पण राजा आता हिस्सेदारी आहे म्हणजे आपलं काहीतरी आता चांगलं होईल. मग राजाने त्याला बोलवलं, त्याला प्रधान पद दिलं आणि जो प्रधान होता त्याला प्रधान पदावरून काढून टाकलं. मग यानं चोरानं मनोमन विचार केला की भंतेजींनी आपल्याला 5 सील पालन करायला सांगितले होते भगवान बुद्धांनी दिलेले, त्यातल्या एका सीलाचं पालन केल्यामुळे जर आपल्याला एवढा फायदा झाला, लाभ झाला, तर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 5 सीलाचं जर पालन केलं, 8 सीलाचं पालन जर केलं किंवा त्याही पेक्षा अधिक धम्माचं आचरण जर केलं तर आपल्या जीवनाचं सोनंच सोनं होईल, भलंच भलं होईल, मंगलच मंगल होईल, असा त्याने विचार केला आणि तो प्रधान पदावरती विराजमान झाला. हे सांगितली कथा यासाठी की जर आपण खरं बोललो, सत्य वागलो, तर खरोखर आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर खूप आणि खूप लाभ होतात. भगवंताची बोधिसत्व असताना सत्य पारमिता होती परिपूर्ण, म्हणून तर ते बुद्धत्वापर्यंत पोहोचू शकले. काल तुम्हाला जी मी कथा सांगितली, काल एक कथा सांगितली ना तुम्हाला, त्या स्त्रीची कथा सांगितली मी तुम्हाला, चिंचा नावाच्या. सत्यवचन होतं भगवंताकडे, सत्यपारमितेचा खजाना होता भगवंताकडे आणि ते आपोआप अशा काही गोष्टी घडतात. मग जर सत्य असेल आपल्याकडे, सील असेल आपल्याकडे, धम्माचं आचरण असेल आपल्याकडे, आज ना उद्या, उद्या ना परवा सत्यमेव जयते हे घोषवाक्य सम्राट अशोकाचं उगीच आपल्या राजमुद्रेखाली थोडी लिहिलंय. सत्यमेव जयते, राष्ट्रपतीच्या चेअरच्या पाठीमाग सत्यमेव जयते, राजमुद्रेवर सत्यमेव जयते, नोटेवर, कॉईनवर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होत असतो. हे भगवंताकडून तर घेतलेलं आहे. भगवंत सत्य मार्गाने चालत गेले अगोदर बोधिसत्व असताना आणि तेव्हाच तर बुद्ध झाले. सत्य मार्ग जो आहे त्याचं फळ जे आहे आज ना उद्या, उद्या ना परवा मिळते. असंच भगवंताच्या काळात एक अशीच कथा घडली बघा. काल ज्या एका स्त्रीच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तसंच भगवंतावर एका सुंदरी नावाच्या स्त्रीचं लांछन लावलं होतं. माहिती असेल तुम्हाला. सुंदरी नावाची एक तरुण मुलगी, सुंदर मुलगी होती, तिला मारून टाकलं होतं विहाराच्या परिसरामध्ये आणि भगवंतावरती त्याचा आरोप केला होता. तीर्थंकर जे होते त्या काळामध्ये अनेक लोक खटाटोप करायचे. तीर्थंकर साधू होते, भगवान भगवान होते. भगवान जिथे कुठे जायचे तिथे बाकीचे जे काही सर्वसामान्य साधू संन्यासी परिव्राजक असायचे ते नेस्त नाबूत व्हायचे. सगळं संपायचं, त्यांचं विषय संपायचा. लोक बुद्धाला शरण जायचे. मग लोक भगवंताला बदनाम करायचा विचार करायचे. जसं कालच्या प्रवचनामध्ये सांगितलं शांती पारमितीच्या संदर्भात, तर त्या सुंदरीच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांनी प्लान रचला भगवंताला बदनाम करण्याचा आणि त्या सुंदरीला लावून दिलं आणि लोकांनी तिला तिथे मारून मग विहाराच्या परिसरामध्ये तिचं ते प्रेत टाकून दिलं. 1, 2, 3, 4 दिवस गेले. राजाला समजली खबर, तर राजा आपल्या सैनिकांना सांगतो, खबऱ्यांना सांगतो की शोध लावा. आणि तोपर्यंत सगळ्या नगरामध्ये तीर्थंकर लोकांनी भगवान बुद्धाच्या नावाचा अपप्रचार केला होता. पहा हो, तुम्ही भगवंताला अहिंसावादी समजता आणि भगवंतानं तो एका तरुण पोरीला भोगला आणि तिला मारून टाकलं. काय त्या भगवंताची तुम्ही प्रशंसा करता? काय त्या भगवान गौतम बुद्धाला तुम्ही मानता? एकीकडे तो अशी शिकवणूक देतो खरं, परंतु त्या विहार परिसरामध्ये रात्रीला तिच्या बरोबर कुकर्म करून तिला मारून टाकलं. हो, आता जनतेमध्ये जो प्रवाह असतो तो 2 प्रकारचा प्रवाह असतो.
दोन प्रकारचं. जसं आपण बोलताना बोलतो ना, कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा फरक असते म्हणे. अंतर असते ना 4 बोटाचं अंतर, असं लोक म्हणतात. का म्हणून म्हणतात? म्हणजे डोळ्यानं जे पाहिलं आहे किंवा कानानं जे ऐकलं आहे ते वेगवेगळं आहे. डोळ्याने जे पाहिलं आहे आणि कानाने जे ऐकलं आहे ते वेगवेगळं आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला निसर्गाचं उदाहरण देईल. 2 प्रकारचे सत्य आहेत. खरं तर व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर 2 प्रकारचे सत्य आहेत या जगात. एक सत्य आहे सर्वोत्तम सत्य आहे, ज्याला अध्यात्मामध्ये 4 आर्य सत्य सांगितलेलं आहे. आणि दुसरं व्यावहारिक सत्य आहे. बघा, तुम्हाला उदाहरणाने सांगतो मी. 2 प्रकारचे सत्य व्यवहारामध्ये सांगितल्या जातात, बोलल्या जातात, दाखवल्या जातात. एक सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ, ज्याला दुःख मुक्तीचं सत्य सांगितलेलं आहे, अनुभूतीचं सत्य सांगितलं आहे. आणि दुसरं व्यवहारात वापरण्यासाठीचं सत्य, व्यवहार सत्य. याचं उदाहरण म्हणून आपण काय म्हणतो? सकाळी सूर्य उगवला. रोज सकाळी सूर्य उगवतो. आपल्याला वाटतं हे सत्य आहे, पण हे पूर्ण सत्य नाही. कसं काय? तर आपण आता राहतो भारतात. तुम्ही एखाद्या हॉटेलात गेलात तर तिथे 2-4 घड्याळ असतात. घड्याळ, वॉच, त्याचे जे टायमिंग असतात ते वेगवेगळे असतात. अमेरिकेचा आणि भारताचा जर विचार केला, ते जेव्हा इकडे सकाळ होते, तांबडं फुटते, त्या दरम्यान अमेरिकेमध्ये रात्र होते, सायंकाळ व्हायला सुरुवात होते. थोडाफार फरक असेल. तर मग मला सांगा की इकडे सूर्योदय होतो, सूर्य उगवतो, हे जर त्रिकालाबाधित सत्य मानलं तर मग अमेरिकेतही माणसंच राहतात. त्यांना हाच प्रश्न विचारला फोनवर, दोघांना इकडे कॉन्फरन्सवर घेतलं आणि विचारलं अमेरिकेतल्या एका माणसाला, का हो गुड मॉर्निंग आहे की गुड इव्हनिंग आहे? तर अमेरिकेवाला म्हणेल गुड इव्हनिंग आहे आता, आणि इंडियावाला म्हणेल गुड मॉर्निंग आहे. दोन्ही माणसं आहेत, दोघांनाही सूर्याचं दर्शन होत आहे, दोघांनाही सूर्य दिसत आहे. पण एक म्हणतोय सकाळ होत आहे आणि एक म्हणतोय सायंकाळ, रात्र होत आहे. आता मला सांगा, मग सकाळ, इकडे सकाळ जी होते ती पूर्ण सत्य आहे का? तर पूर्ण सत्य नाही आहे. कारण दुसरीकडे सूर्य मावळत आहे आणि आपल्याकडे उगवत आहे. हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे जे डोळ्याने दिसतं ते तसं नसतं. चांदणी जेवढी दिसते तेवढीच असेल का? नाही. हात आपला पाहिला असा, हे पंजा आता इथं टेकवला आणि उचलला. आता या डोळ्याने जर पाहिलं, आपल्याला भेटलेल्या डोळ्याने, तर हे स्वच्छ दिसत आहे. पण इथे जर मायक्रोस्कोप लावलं तर बापा लाखो करोडो जंतू त्याच्यावर पाहायला भेटतात आपल्याला. आता आपण म्हणालो हे फारच स्वच्छ आहे माझा हात, हे खरं आहे का? मग तशा अर्थाने जर पाहिलं तर नाही, लबाड बोलतो आपण. बघा तुम्ही, हे सत्य असं. तर 2 प्रकारचे सत्य असे सांगितले गेलेले आहेत. एक सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सत्य आहे, ज्याला अध्यात्मामध्ये 4 आर्य सत्य, दुःखमुक्तीचं ज्ञान म्हटलेलं आहे, आणि व्यवहारातलं सत्य वेगळं आहे. असं समजा माणसाला पाहिलं, आता बाबा आले, गायकवाड बाबा ड्रेस घालून, त्यांना कोणीतरी म्हटलं, बा चांगला ड्रेस घातला बाबा, तुम्ही फार छान दिसता, चांगले दिसता. आता हे वरवर करणी झालं, हे वरवर करणी झालं. डोळ्यानं जेवढं दिसतंय तेवढं. त्यांचं अंतर्मन कोणी पाहिलं? त्यांच्या बॉडीमध्ये काय काय सुरू आहे ते कोणी पाहिलं? नाही का? तर म्हणून अशा प्रकारचे सत्य जे आहेत, तर त्या सुंदरीच्या संदर्भामध्ये अशीच घटना घडली होती. लोकांना वाटलं की बा हे खरंच आहे. भगवान बुद्धाच्या संदर्भात बोलत असतील आणि विहाराच्या परिसरामध्ये या पोरीला टाकला असेल मारून, तर हे खरंच आहे. तर लोकांना सगळ्यांना वाटलं की बा आपण तर वेगळं समजत होतो, भगवान बुद्ध फार चांगले आहेत वगैरे वगैरे, आणि ही घटना घडली म्हणजे भगवान बुद्ध बरोबर नाहीत. मग काही काळ भिक्खू संघाला भोजनदान देणं बंद केलं लोकांनी. भगवान बुद्धाला, भिक्खू संघाला भोजनदान देणं बंद केलं लोकांनी. आता राजा पण चिंतित होता, का राजा पण तर भगवंताचा उपासक होता. मग राजाला वाटलं की नेमकं काय घडलं आहे,
तर राजाने पण आपले खबरी सगळीकडे पाठवलेले होते. मग एका रात्री हे तीर्थंकर ज्यांना मारायला सांगितलं ते लोक एका ठिकाणी जमा झाले होते दारूच्या गुत्त्यावर. आणि त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. आता दारू पिऊन चर्चा सुरू झाल्यावर मग काय ते सुमार असते का लोकांना. तर एक जण म्हणे, पहा मला जास्त पैसे पाहिजे का, तर त्या पोरीला मी उचलून आणलं. दुसरा म्हणे, नाही मला जास्त पैसे पाहिजे, मी त्या पोरीचं नाक तोंड दाबलं. तिसरा म्हणे, नाही मला जास्त पैसे पाहिजे, मी वार केला तिच्यावर. मग असं करता बोलताना चर्चा करताना जोरजोरात त्यांच्यात भांडण लागलं. आणि भांडण सुरू झालं की मग जे राजाचे खबरी होते त्या खबरीने त्यांना गाठलं, ते ऐकलं आणि राजासमोर उभं केलं. राजासमोर उभं केल्यावर कबूल व्हावं लागलं. राजा बोले, दल हले. तर दल हल्लं. मग कबूल केलं त्यांनी. महाराज आम्हाला सांगितलं गेलं होतं असं असं म्हणून की भगवान बुद्धाच्या समोर आम्हाला आमच्याकडे कोणी येईना, आमची कोणी उपासना करेना, आम्हाला कोणी भक्ती करेना, भोजेना, कोणी भोजन देईना, आम्हाला कोणी सन्मान देईना, आमच्या कोणी पाया पडेना. भगवंताच्याच मागे चालले सारे लोक, राजा पण, सगळे ब्राह्मण पण, क्षत्रिय पण, वैश्य पण, शूद्र पण, स्त्रिया पण, मुलं पण, मुली पण, सगळेच. तर मग आमचा मानपान सगळं कमी झालं भगवान, आणि हे आम्हाला देखवलं नाही. आणि म्हणून यांनी आम्हाला सुपारी दिली मारण्याची ना आम्ही मारलं. मग राजा म्हणे, आता जसं तुम्ही त्या पोरीला मारलं, भगवंताची बदनामी केली, तर तसंच आता साऱ्या गावभर तुम्ही जाऊन सांगा की हे जे काही आहे त्या पोरीला मारलं आम्ही, यांच्या सांगण्यावरून मारलं तीर्थंकरांच्या, आणि आम्ही मारलाय पोरीला. भगवंताचा याच्यात दोष नाही, भिक्खू संघाचा याच्यात दोष नाही. भगवान सन्मानास पात्र आहेत, भिक्खू संघ सन्मानास पात्र आहे, अशी दौंडी पेटून सांगण्यात आलं. बघ त्या दरम्यान भिक्खू संघ भगवंताला म्हणे, भगवान हे काय आपबीती आली आपल्यावर. वाटतं कुणाला पण सर्वसामान्य जे भिक्खू होते ते. भगवान म्हणाले, जरा दम धरा, जरा दम धरा. तर भगवंताला माहित होतं भगवान सर्वज्ञ होते. तर मग हे घडलं असं हकीकत समोर आली. आणि भगवान म्हणाले, अशा प्रकारे सत्य आत्ता बोलल्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल की अरे नाही नाही असं काही नसतं वगैरे वगैरे, पण त्याचा परिणाम, त्याचं फळ जेव्हा मिळेल तेव्हा सुखात मिळतं. आणि सत्याचा विजय आज जरी नाही झाला तर उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, नाही का. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, ओबीसीच्या रिझर्वेशनचा मुद्दा सर्वप्रथम बाबासाहेबांनी उचलून धरला होता, लावून धरला होता. तत्कालीन संसदेमध्ये बाबासाहेबांनी दूरदृष्टिकोन ठेवून सांगितलं होतं की आज जे पाटील आहेत, देशमुख आहेत, ते उद्या कंगाल होऊ शकतात, त्यांच्या शेताच्या वाटण्या होऊ शकतात, त्यांच्या वाट्याला अर्धा एकर येऊ शकते, ज्यांच्या वाट्याला आज 100 एकर आहे, त्यांना उद्या स्कॉलरशिपची गरज पडू शकते, शिष्यवृत्तीची गरज पडू शकते, त्यांना उद्या स्कीमची गरज पडू शकते. मग उद्या कोण येईल त्यांना रिझर्वेशन देण्यासाठी. तर आता हे जे चालू आहे कायदे कानून बनवणं, तर ओबीसींना रिझर्वेशन द्या. तर बाबासाहेब म्हणाले, एससीला रिझर्वेशन देताना मला विरोध झाला नाही, परंतु ओबीसीला रिझर्वेशन देताना मात्र प्रचंड विरोध झाला. संसदेत असलेले तत्कालीन देशमुख, पाटील लोक असे जे होते ते म्हणाले, तुम्ही आम्हाला काय आयरा गैरा नथू खैरा समजता काय, तुम्ही आम्हाला काय कंगाल भिकारी समजता काय. आणि आज परिस्थिती अशी आली, कारण निसर्गात बदल होतात हे बाबासाहेब बोधिसत्व होते, त्यांना माहिती होतं. तर बाबासाहेबांनी तेव्हा सत्य बोललं, आज ते खरं वाटू लागलं लोकांना, तेव्हा खोटं वाटत होतं कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणून सत्याचा विजय होतो. एक दिवस असा येईल, जरी आज आपल्याला वातावरण असं वाटत असलं की बाबासाहेबांच्या विचारांच्या, भगवान बुद्धांच्या विचारांच्या विरोधात वातावरण आहे, परंतु बोधिसत्वाचे बाबासाहेबांचे शब्द आहेत की जगाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय राहणार नाही. आणि हे होणार आणि हे घडणार, तुम्हाला सांगतो. कारण बुद्धाची वाणी ही महान आहे,
सम्राट अशोकासारखे लोक जर भगवंताला शरण येऊ शकतात, सगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या विचारांनी ग्रासलेले लोक जर भगवान बुद्धाला शरण येऊ शकतात, तर हा भारतच काय, अहो जगातले असंख्य देश बुद्धाच्या मार्गावर आज चालत आहेत आणि इथून पुढे उद्यासुद्धा ते चालत राहतील. कारण भगवंताने सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ असं सत्य सांगितलेलं आहे की जग हे नश्वर आहे, सगळे जण दुःखाने ग्रासलेले आहेत आणि त्यावर उपाय म्हणून शील सदाचार आहे. हा विचार भगवान बुद्धांनी सर्वात अगोदर सांगितलेला आहे. दुःख आहे हे अनेकांनी सांगितलं होतं, पण दुःखाचं कारण मात्र कोणी सांगितलं नव्हतं आणि दुःखावरचा उपाय कोणी सांगितला नव्हता. ते सत्य जर कोणी सांगितलं असेल तर ते भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून सत्य पारमिता आपल्याला पूर्ण करावी लागेल. म्हणून प्रत्येकाबरोबर आपण खरं बोललो पाहिजे, सत्य बोललो पाहिजे. जर आपण सत्य बोलणार असेल तर प्राण्यांना सुद्धा आपली भाषा समजते. इथं जर माधुर्य असेल, इथे जर माधुर्य असेल तर प्राण्यांना सुद्धा आपली भाषा समजते. तुम्ही जर मांजर पाळणारे असाल, कुत्रे पाळणारे असाल, गाई म्हशी पाळणारे असाल, तर तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल, कुत्र्यावरून असा हात फिरवला, मांजरीवरून असा हात फिरवला की त्याला लढा लागते, ते शेपटी हळवून ते पण प्रेम व्यक्त करते. म्हणजे या वाणीतलं माधुर्य, या वाणीतला गोडवा केवळ माणसांनाच समजतो असं नाही, तर प्राण्यांना देखील, पक्ष्यांना देखील समजते. पक्ष्यांनाही समजते. कबूतर असेल, मोर असेल, लांडोर असेल, पोपट असेल, कुणाचा कोंबडी असेल, कोणताही पक्षी असेल, त्यांनाही समजते. आपलं गोड बोलणं असेल, त्यांना जर सांगितलं ये ये बाळा ये, कुत्र्याला बोलतात लोक ये बाळा ये असं, आता ते बरोबर येते, त्याला समज. त्याला जर तुम्ही असं एकदम रागात बोलले उठ इथून, तर ते उठते हो कुत्रे, खाली मान घालते, खाली शेपटी घालते आणि जाते. ते हाड म्हणलेलं समजते, म्हणजे रागात बोलतोय आपण हे समजते. आणि त्याला यू यू असं केलं, ये ये म्हटलं, तर त्याला ती भाषा, ते शब्द समजतात. एखादं बाळ असेल, लहान लेकरू, ज्याला तुम्ही म्हणता की बा बाळाला काय समजते, तुम्ही डोळे फाडून थोडंसं मोठ्या आवाजात बोलून तर पहा त्याला, त्याच्याकडे पाहून. ते नाही रडलं तर काय राहिलं, रडते का नाही? आणि तीच वाणी आणि तोच व्यक्ती, तोच माणूस, तीच बाई जर बाळाला मस्त असं असं करते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते नाही का, त्याच्याकडे पाहून हसते, त्याला उलुलुलू असं काय जे काय करते, तर ते पोरग बारीक बाळ चेहऱ्यावर स्माईल ठेवते का नाही, आणते का नाही, स्मित हास्य आणते, मोठमोठ्याने हसते की नाही. त्याला तुम्ही बोलून तर पहा, काही बोला, त्याला काही समजत नाही, पण बोलण्याचे भाव जे आहेत, भावना ज्या आहेत, ते लेकराला समजतात बरोबर नाही का. माय त्याच्यासाठी का होईना, त्या बाळासाठी, त्याच्यासाठी का, त्याच्या पुरती का होईना, ती आई, मम्मी, माय ती सत्यवादी असते, त्याच्या तेवढ्या पुरती, त्या बाळापुरती, तर ते बरोबर आपल्या आईला ओळखते. दुसऱ्याकडे ठ्या ठ्या रडते ते, आणि त्याच्या आईनं घेतलं की असं ते मुकत बसते. का, तर त्याची आई त्याच्यासाठी तेवढ्या पुरती का होईना सत्यवादी असते, प्रेम करणारी असते, प्रेमाची भाषा वापरणारी असते. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की या वाणीमध्ये माधुर्य असलं पाहिजे. सुभाषिता या वाचा, या वाणीमध्ये माधुर्य असलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. प्रेमाने जगाला जिंकता येते म्हणाले भगवान बुद्ध. आणि शब्दांच्या फटकाऱ्याने आपण आपल्या माणसांनाही जिंकू शकत नाही. अहो कुत्र्याला जिंकतात माणसं शब्दांमुळे, तर आता मी सांगितलं तुम्हाला. घोड्याला जिंकतात माणसं, बैलाला जिंकतात माणसं, हत्तीला जिंकतात माणसं. त्याला लाडानं बोललं की ते बरोबर आपलं होते. आणि क्रोधाने रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जरी बोललं तर इकडे एक तोंड एकाचं आणि तिकडे एकाचं तोंड, अशी परिस्थिती आहे बघा. तुम्हाला सांग, म्हणजे लबाडी जर असेल तर अतिशय वाईट आणि वाईट गोष्टी आपल्या वाट्याला येऊ शकतात. म्हणून लबाडी नसली पाहिजे आपल्याकडे. अनेक लोक बघा जिंदगी लबाडीतच जाते, काही काही लोकांची लबाडीच. एक खोटं बोललं की 10 खोटे बोलावे लागतात, जास्त खोटे बोलावे लागतात. म्हणून भगवंताने सांगितलं की खोटं बोलू नये, लबाड बोलू नये, खरं बोललं पाहिजे.
पण त्यासाठी तशा प्रकारे आपल्या मनाची अवस्था पण पाहिजे. आपण सिलवान असायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप सांगितले ना भगवंतानं. हत्या करू नका म्हणाले भगवान बुद्ध, चोरी करू नका म्हणाले, व्यभिचार करू नका म्हणाले. जर मग आपण हत्यारे नाही, चोरी करणारे नाही, व्यभिचार करणारे नाही, तर खोटं बोलू का आपण? नाही बोलू शकत. हे परस्परावलंबी. मी तुम्हाला परवापासून सांगतो आहे की हे जे सील, पारमिता, सील जे नियम सांगितले हे एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. ह्या पारमिता पण स्टेप बाय स्टेप ज्या सांगितल्या तर एकमेकांवर अवलंबून आहे. ह्या बुद्धत्व प्राप्ती एक पालन केली नाही की दुसरी नाही करू शकत. एक पालन केली तर दुसरी करू शकतो, दुसरी केली तर तिसरी करू शकतो, तिसरी केली तर चौथी करू शकतो. सीलाचं पण तसंच आहे. हिंसा जर करत नाही तर चोरी करू शकत नाही, चोरी जर करत नाही तर व्यभिचार करू शकत नाही, व्यभिचार जर करत नाही तर खोटं बोलू शकत नाही, खोटं जर बोलू शकत नाही म्हणजे चारही सीला जर पालन करतो दारू पिऊ शकत नाही. पण जर कधी दारू पिऊ शकतो, जर कोणी दारू पिते तर ना ते चौथं सील पाळू शकेल, ना तिसरं, ना दुसरं, ना पहिलं. आहेत की ना अवलंबून? बघा प्रत्येक सील, भगवंताचा प्रत्येक नियम, 10 पारमिता, सगळे सील एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि म्हणून तुम्हाला आज रोजी हा जो काही उपदेश केला सत्य पारमितेचा, सत्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सत्याच्या संदर्भात भगवान बुद्धांनी आपली वाणी ही प्रेमळ असावी, मृदुवाणी असावी असं सुद्धा भगवंताने सांगितले. कर्कश आवाजामध्ये बोलू नये. ही कोकिळा जी असते, जी गाते, ती पण काळीच असते आणि कावळा पण काळाच असतो. कोकिळा पण काळी आणि कावळा पण काळा. परंतु कोकिळा जेव्हा ओरडते तेव्हा लेकरं, माणसं तिच्या सोबत गायला सुरुवात करतात. तिनं कुहू केलं की माणसं कुहू. आम्ही लहानपणी करायचो होतो शेतामध्ये. असलं असे पावसाळ्याचे दिवस असायचे मस्त. ती कोकिळा ओरडली की ती एकदा ओरडली की आपण एकदा ओरडतो, मग आपण ओरडलं की ती पुन्हा ओरडतो. आता काय माहित खरं खोटं, पण ते लहानपणी असं करायचो आम्ही, तर तसं व्हायचं. पण कावळा ओरडल्यावर पुन्हा माणूस ओरडत नाही. तसं कोकिळेसोबत लोक गाऊ शकतात पण कावळ्याबरोबर गाऊ शकत नाही. दोघेही काळे आहेत, पण कोकिळा लोकांना प्रिय वाटते आणि कावळा लोकांना अप्रिय वाटतो. फरक आहे का नाही? तसेच माणसं सुद्धा, स्त्रिया पुरुष सुद्धा असतात. कोणी रंगानं कसं आहे, कोणी ज्ञानी आहे की अज्ञानी आहे, कोणी काय श्रीमंत आहे की गरीब आहे, ह्याच्यापेक्षा ही वाणी कोणाची कशी आहे हे खूप महत्त्वाचं आहे. वाणीमध्ये विनम्रता असेल, माय, बापू, दादा, काका, मामा असं काही असेल तर लोक साऱ्या जगाला जिंकू शकतात. आणि जर इथे कडुलिंबाचा पाला ठेवलाय किंवा कडुलिंबाचा रस ठेवलाय तर कोणीतरी आपलं होऊ शकेल का? लय लोक परेशान आहेत हो यामुळेच. घरी गेलं की बोलतच नाही म्हणतात. बरोबर, लोकांमध्ये वादविवाद आहेत, घराघरामध्ये वादविवाद असतात. टाकून बोलायचं, टोकून बोलायचं, नाव ठेवून बोलायचं, कमी काढायच्या, त्रुट्या काढायच्या. बघा तुम्ही, कौतुक फार कमी लोक करतात आणि त्रुट्या काढणारे, नाव ठेवणारे लोक जास्त असतात. आणि ही भगवंताची वाणी आहे, तेव्हा निश्चितपणे आपण सत्यवादी बनाल. यासाठी म्हणून सत्यपारमिता अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या सत्यपारमितेच्या माध्यमातून हिला आचरणात आणून आपण दुःखमुक्तीकडे वाटचाल कराल आणि भगवान बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्तीला समजून घ्याल. आणि या योगे शील पालनासाठी आपण सत्य राहाल. दररोज आणि दररोज जे शील घेतो ते सत्यपणाने, खरेपणाने आपण पाळण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.